काँग्रेसचे नेते नाना पटोले बोलतायत, आपण थेट जाऊयात. त्यांनी खेद व्यक्त केले, आता विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे मला कुठलाही कॉमेंट करणार. अनेक विषय असे असताना विरोधकांकडे प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेल्या मी म्हटलं त्यांनी खेद व्यक्त केलेला तो विषय संपला, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी, कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे. खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतोय. सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणंवाल्यांना, बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताना आपण पाहिलं. सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज, ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत. आणि ते फक्त सरकारच्या या पद्धतीच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे. सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहेत, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतोय. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आता पंतप्रधान मोदी सुद्धा IITच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे हे सगळ्या मोहन भागवतजींनी परवा केलं, त्याचा परिणाम पाहिला की विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात कुठलं विजन नव्हतं. आमचं शिक्षण, आणि शिक्षण आमचा अधिकार आहे. आज त्याला भारतीय जनता पार्टी आणि संघाने दोघांनी मिळून हे सगळं शिक्षण विकत देण्याचा एक प्रयत्न केला. सामान्यचे मुलं मुली ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. ही भूमिका मोहन भागवतजीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिज्ञा दिलेल्या आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं 12 वर्षात देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं, त्याचा परिणाम आहे की आज जेएनजी रस्त्यावर आले आणि म्हणून प्रधानमंत्र्याला रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर यावं लागलं. आज हा या देशातल्या बदलाचे संकेत या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय. काही बातम्या अशा येत आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सूर आहे, तक्रारींचा सूर आहे. त्यांचे खास मित्र आहेत प्रफुल्ल पटेल, त्यामुळे त्यांचं आणि राष्ट्रवादीमध्ये सगळं बातम्या येत आहेत, माहिती येत आहे. सुनेत्रा पवारांच्या विरोधात त्यांनी काही यापूर्वी कटर रचले होते, अशाही काही आरोप होत आहेत. आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी मधला अंतर्गत तो वाद आहे. त्याच्यामुळे प्रशांत किशोर म्हटलं तर ते कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसं करायचं त्याच्यावरच ते टेंडर घेतात. त्यासाठी आले असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील या सुनील तटकरे असतील की सुनीता पवार वहिनी साहेब असतील. आता तो पक्षातला वाद आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या वादात पडावं असं कुठलंही कारण नाही. प्रफुल्ल पटेल खास मित्र आहेत, आमचे मोठे भाऊ आहेत, ते मित्र आहेत, त्यामुळे त्यांचं चांगलं व्हावं अशीच अपेक्षा आमची आहे. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, एक तास चर्चा झाली, तरी केंद्रात मंत्रिपदाच्या अनुषंगाने आहे किंवा आणखी काय अशा वेगवेगळ्या. मी कालच कोल्हापूरमध्ये सांगितलं की त्यांना फडणवीसांचा खूप त्रास आहे आणि हे त्रासाची तक्रार करायला ते मोदीजीकडे गेलेले होते. शरद पवार पक्षाचे खासदार आगामी काळामध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहे, अशाही काही बातम्या. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्यावी. मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री आहेत, सरकार त्यांना भेटायला जात नाही. त्याला राजकीय अर्थ कोणाला घ्यायचा असेल तो त्यांचा भाग आहे. मला असं वाटतं की यावर आम्ही काय फार हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. पंजाबराज एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची 6 खासदारांसह भेट घेतली. याच्यावर आता राऊतांचं स्टेटमेंट आलं की पंतप्रधान त्यांच्याशी बोलताना म्हणाले की मी तुमच्या पाठीशी आहे. तर प्रकरण न्यायालयात असताना पंतप्रधानांनी तुमच्या पाठीशी म्हणून यावरून त्यांनी आता कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे हे राऊतांनी काय ऐकलं
ते मला वर्णन करता येणार नाही. त्याच्यामुळे संजय राऊतांनाच तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे ते विचारायला पाहिजे. त्यांना माहिती जास्त असते. मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र, ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात देण्यात आलं. 219 प्रमाणपत्र रद्द झालंय. पंजाबराव देशमुखांनी जेव्हा आरक्षण दिलं, कुणबी बनले काही मराठा समाजाचे लोक, ते टिकलं, पण हे टिकू शकलं नाही. यावर तुम्ही ओबीसी समाजाचे नेते म्हणून काय सांगा? एक बघा, फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीनी मराठा असेल, धनगर असेल, बंजारा असेल, गोवारी असेल, या समाजाची सर्रास फजियत केलेली आहे. 2014 मध्ये गडकरीजी असतील की फडणवीसजी असतील, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून सांगितलं की आमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आलं तर आम्ही तुम्हाला त्या जातीच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण करू. आता ह्या सरकारला येऊन 12-13 वर्ष झाली. केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे, बहुमताचं आहे, 5वी बहुमताचं सरकार आहे. पण तरी सुद्धा या समाजाला न्याय ते देऊ शकले नाहीत. पण